सावरगाव गुंजावाडी ते नारायणगाव व वारुवाडी ते म्हाळुंगे खिंड अशा 2 रस्त्यांचा भूमिपूजन समारंभ जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या हस्ते नुकताच पार पडला। या प्रसंगी उद्योजक संजय वारुळे, वारुवाडीच्या सरपंच ज्योत्सनाताई फुलसुंदर, उपसरपंच सचिन वारुळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष एमडी नाना भुजबळ, गुंजावाडीचे सरपंच युवराज शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच बातमीचा आढावा घेतला आहे आय1 न्यूजचे प्रतिनिधी किशोर वारुळे यांनी। आपल्या तालुक्याचे लाडके आमदार, आपला माणूस, किल्ले सोनेरीचा बुलंद आवाज, सन्माननीय शरददादा सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नातून या ठिकाणी दादा आमची गुंजावाडीकर असू द्या, वारुवाडीकर असू द्या, यांची प्रामुख्याने मागणी होती की हा रस्ता जो गुंजावाडी मार्गे सावरगावकडे जातो तो रस्ता अतिशय दुरावस्था आहे रस्त्याची आणि तो लवकरात लवकर चालू व्हावा अशी मागणी होती। या ठिकाणी या रस्त्याला पडलेले होते। आम्ही ग्रामस्थांच्या माध्यमातून, ग्रामपंचायत वारुवाडीच्या माध्यमातून नेहमीच तुमच्याकडे पाठपुरावा केला आणि आज या ठिकाणी दादांनी हे दोन्ही रस्ते या ठिकाणी आपल्या म्हाळुंगे खिंडीपर्यंत हा ठाकरवाडी मार्गे रस्ता आणि वारुवाडी ते तोडकरमाळा हा रस्ता, ह्या दोन्ही रस्त्यांचं उद्घाटन या ठिकाणी सन्माननीय आपला माणूस शरददादा सोनवणे यांच्या शुभ हस्ते झाले। आदर्श गाव वारुवाडी ते गुंजावाडी हा रस्ता आणि वारुवाडी ते म्हाळुंगे हा रस्ता ठाकरवाडी मार्गे अशा पद्धतीचा या रस्त्याची कामाचा आता भूमिपूजन समारंभ या ठिकाणी संपन्न झाला। वारुवाडी नारगावचे सन्मान्य असलेले सरपंच, उपसरपंच, आजी माजी सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघ, विशेषतः शिवनेरी भूषण आदरणीय राहुलजी बनकर आणि आपण सर्व असलेले या ठिकाणचे माझे सर्व सहकारी उपस्थित, या काम ज्यांनी घेतले ते समरजी वाबळे कॉन्ट्रॅक्टर आहेत, आमचे श्रीकांत जाधव आहेत, विजयजी चौधरी आहेत। 3 महिन्यापूर्वीच हा निधी वितरित झाला आणि याची इस्टिमेट होऊन याची ही संपूर्ण निविदा सराव काम होतं। त्याच्यानंतर हे काम सोपानराव बेलेकर मंगेश यांच्या माध्यमातून पुढे आल्यानंतर समीर बाप यांनी विनंती केली आणि मग या कामाला मुहूर्तमेढ रोवली। खरं तर हे काम खूप आधी चालू झालं असतं, परंतु आपण बरं झालं आंदोलन केलं। प्रत्येकाचे वेगवेगळ्या भूमिका असतात, आपल्याला कसं श्रेय मिळेल तर हरकत नाही, त्यांनाही श्रेय देतो मी। काही थोड्याफार प्रमाणामध्ये जाऊ द्या, काही का होईना, पण त्यांच्या मनामध्ये आलं जे 40 वर्षात त्याच्या लक्षात नाही आलं ते माझ्या 4 वर्षात ध्यानात आलं, हे बरं झालं। त्यामुळे हा रस्ता अतिशय उंचीचा होतोय। क्वालिटीच्या बाबतीमध्ये तुम्ही बिलकुलही काळजी करायची नाही, दर्जाची जबाबदारी या तालुक्याच्या आमदारांनी स्वीकारलेली आहे, निर्विवाद आहे। त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही, अतिशय सुरेख आणि चांगला रस्ता होईल। आपण निश्चित राहा। या तालुक्यामध्ये जवळजवळ आता 2,500 कोटीपेक्षा जास्तीचं कामं आलेली आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 2 नंबरचा फंड विकासाचा हा किल्ले शिवनेरीच्या आमदार आपल्या माणसाने आपल्यापर्यंत आणून पोहोचवल्या। तालुक्याचे रस्ते MDR आणि MDR, स्टेट हायवे ते स्टेट हायवे आणि आपल्या अंतर्गत सगळ्या गोष्टीला आपण सामोरं जातोय। या मेच्या अखेरपर्यंत आपल्याला लक्षात येईल की हा तालुका विकासाच्या उंचीवर महामेरूच्या दिशेने वाटचाल करतोय। आपण सर्वांनी खरं तर अतिशय मला आनंद वाटेल की वारुवाडीची आता अलीकडच्या माझ्या काळामधली जी विकासाची उंची उभी राहिली त्याच्यामध्ये तुम्ही सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलं। वेळोवेळी संजयराव असतील, सचिन असेल, भाऊ असेल, जंगल कोल्हे असेल, आमच्या सरपंचताई असेल, ज्योत्सनाताई, खरं तर माया त्याने पण सर्वांनी, आमचा विपुल असेल आणि राजू तर काय बोलायला नको, सचिन अडसरे, ईश्वर आहे, आपण ही सगळीच मंडळी वेळोवेळी मला जिथं भेटेल तिथं
नाश्त्याबरोबर मात्र विकास मागितलाय. नाश्ता करायला लावायचा आणि विकास सांगायचा, हे मला पद्धत आवडते आणि ही पद्धतच महत्वाची आहे. खरं तर विकास होणं फार महत्वाचं आहे. आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो. आपलं दारिष्ट आहे, आपलं लक्ष गावावर आहे. हे गाव डिजिटल होतंय. नवे तर वारुळवाडीचा विकासाचा आरसा हा संपूर्ण जुन्नर तालुक्याच्या आदर्श व्यवस्थेच्या उंचीवर 1 नंबरला जाईल अशी माझी भूमिका आहे. तुमच्या कालखंडामध्ये मला ती दिसते आहे. आपल्या सर्वांचं कष्ट त्याच्या पाठीमागे आहे. मी प्रत्येक माणसाचं कौतुक करू इच्छितो की आपल्या सर्वांमुळे हे सगळं शक्य झालं. निश्चितपणे हा तालुका विकासाच्या दृष्टीने वाटचाल करतोय आणि आज हा नारळ वाढवलेला आहे. मला सांगायचं आहे, समीर आणि दुसऱ्या बाजूने कोण काम करणार आहे? जाधव, चौधरी आणि जाधव खूप चांगलं काम करा. मी आल्यानंतर माझा चेहरा या रस्त्यावर दिसला पाहिजे. इतका सुंदर काम, इतका सुंदर काम, इतका सुपर रस्ता आपण कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाचं भूमिपूजन या ठिकाणी झालं अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो. माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.